हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम हरी जय जय राम हरी जय राम हरी जय जय राम जय 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 राम जय जय राम कृष्ण जय 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले ओ साजनी तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम हरी जय 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 राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम बाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपालो उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार पाय याते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेट भलतिया भावे शरण जाता पारी तसे तुटी जन्म व्याधी तसे तुटे जन्म व्याधी तसे तुटे जन्म व्याधी ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई हे न पाहे याती कुळाचा विचार हे याती कुळाचा न पाहे याती कुळाचा विचार हे याती कुळाचा हे भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई हो पार कुमाई पार हरी हरी हो पार कुमारी पार कुमारी हरी हरी हो पार कुमारी पार कुमारी विठोबा कुमार विठाला विठाला कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज की जय कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग म्हणजेच निरोपणाकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा भगवान श्री अलंकापूर निवासी भगवान श्री ज्ञानोबारायांचं यथार्थ असं वर्णन करणारा हा चार चरणाचा अभंग आहे. विठाला 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 विठाला
आज आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून फार मोठा आजचा आपला महाराष्ट्र संस्कृतीतील हा फार मोठा दिवस आहे. आपलं परम भाग्य आहे. आजचा हा फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा दिवस आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे आज आपल्याकडे होळीचा सण साजरा केला जातो आणि तो होळीचा सण महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी विविध प्रकारे तो साजरा केला जातो. पण महाराज, या होळीच्या सणानिमित्त ही परंपरा काय आहे हो? ही होळी कधीपासून महाराष्ट्रात सुरू झाली? या होळीचं महात्म्य काय? थोडंसं आजच्या पवित्र दिनी ही आजची कीर्तन सेवा असल्यामुळे अगोदर थोडंसं होळीचं महात्म्य पाहून उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला ही होळी आजपासून नाही महाराज, तर या होळीचा उत्सव जेव्हापासून पृथ्वी तलाची या पृथ्वीची स्थापना झाली तेव्हापासून होळीचा उत्सव होता. होळी सत्ययुगामध्ये साजरी केली, होळी त्रेतायुगामध्ये साजरी केली, होळी द्वापार युगात साजरी केली आणि कलियुगात सुद्धा आपण विविध प्रकारे होळी साजरी करतो. कशामुळे या होळीला एवढं महत्त्व आलं? का करतात होळी? आपल्या मानव जातीचा जर विचार केला तर एक सर्वसाधारण विचार मी तुम्हाला सांगून जाईन की आपल्या जीवन जगत असताना अनेक देवताचे आपल्यावर उपकार आहेत. सूर्यदेवता आहे, चंद्रदेवता आहे, आदी देवता सर्व आहेत. त्यामध्ये आपल्याकडे अग्निदेवता सुद्धा आहे आणि अग्निदेवतेचं आपल्याकडे फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग सूर्यदेवाची उपासना करत असताना आपण रविवाराच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करतो, सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची उपासना करतो, एकादशीच्या दिवशी पांडुरंग परमात्म्याची म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य देवता असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याची आपण उपासना करतो. पण अग्नीची उपासना आपल्याकडून नेहमी होत नाही. म्हणून अग्नी करता सुद्धा आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये किंवा महाराष्ट्रात बाहेर सुद्धा संपूर्ण भारताच्या संस्कृतीमध्ये होळी करता म्हणजे अग्निदेवतेकरता एक विशिष्ट दिवस दिलेला आहे. तो दिवस म्हणजे फाल्गुनातील ही पौर्णिमा. आजच्या दिवशी आपण दरवर्षी होळी साजरी करतो. मग ते विविध भागामध्ये त्याची परंपरा विविध असेल. कुणी गोऱ्या एकत्र करून त्यामध्ये अगदी एरंडीचं एक झाड लावून अगदी त्या होळीला नैवेद्य दाखवून संध्याकाळच्या वेळा पेटवत असेल, किंवा शहरी भागामध्ये आज आपल्याला गोऱ्या उपलब्ध होत नाहीत. मग शहरी भागामध्ये जर कुणी लाकडं जाळून करत असेल तर कुणी गोऱ्या जाळून करत असेल. पण या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये, या महाराष्ट्राच्या पाठीवरती सगळ्या भागामध्ये आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग महाराज, आपण ही जी होळी साजरी करतो, मी आत्ता सांगून गेलो की मानव देहामध्ये अनेक देवता आहेत, अनेक देवतेचे आपल्यावरती उपकार आहेत आणि त्यामध्ये अग्निदेवता असणारी त्या अग्निदेवतेचं पूजन वर्षभर वेळोवेळा आपल्याला करणं होत नाही. पण सगळ्या महाराष्ट्राने किंवा त्या काळातल्या तत्कालीन मी पुढे आपल्याला महात्म्य सांगेल, सर्वजण मिळून आपण त्या होळीची साजरा करतो. त्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. मग महाराज, ही होळी कुणी तयार केली? या होळीला काय महत्त्व आहे? थोडक्यात या होळीचं महात्म्य सांगतो, ऐका. सत्ययुगामध्ये प्रल्हाद राजाचे वडील हिरण्यकश्यपू आणि त्या हिरण्यकश्यपूची एक बहीण होती जिचं नाव आहे होलिका. लक्षपूर्वक ऐका, जिचं नाव आहे होलिका. ज्या होलिकेने अनेक वर्ष ब्रह्मदेवाची तपस्या केली. मनुष्याच्या जीवनाचं गणित जर पाहायचं म्हटलं तर कलियुगामध्ये माणसाच्या वाट्याला आलेलं 100 वर्षाचं आयुष्य आहे. पण सतयुगा